काय ओलं निवांत बसले. अगं काय नाही, चहा पित होतो. चहा पिताय का? हा, तू पिला का चहा? ठेवला होता काढून. घेतला मी. घेतला ना? ऐका ना, मी चालले ऑफिसला. हा हा. तुम्ही थोडं घराकडे लक्ष द्या हो हो. आणि तुम्हाला काही लागलं तर मला कॉल करा. हम्म. तुम्हाला तर काही माझी आठवण येणार नाही, कधी म्हणणार नाही आपण फिरायला जाऊ. अगं फिरायला जाऊ, आता तुला सुट्टी असते का? हा? मी घेईल ना सुट्टी, तुम्ही वेळ तर द्या ना मला. आता मी काय कुठं बैलगाडीला झोपलोय का? तुमचा सगळा खर्च मीच करते, तर तुम्ही कसं जाणार आहे? मग तेच ना, आता मला टाइम आहे, पण तुला सुट्टी नाही भेटत, त्याच्यामुळे आपण बाहेर नाही जात ना फिरायला. तुम्ही सांगा, आम्ही सुट्टी घेणार आहे. रविवारी आहे मला सुट्टी. मग करू आपण काहीतरी प्लॅन रविवारचा. नक्की सांगायला बोर झाले. अगं कसं आहे माहिती आहे का, आता रविवारी माझ्या मित्रांना पण सुट्टी असते. तर मग मला असं 2 प्लॅन आहे की मी एक तर तिकडे जाईल, नाही तर आपण जाऊ बाहेर. मग एक काम करा ना, आपण दोघं जाऊ आणि त्यांना विचारा ना, ते पण येतील ना त्यांच्या बायकांना घेऊन. कुठं त्यांचे लग्न झाले? लग्न नाही झाले का? मीच लग्न करून पस्तावतोय, ते कुठं करतील? काय बोलले? अगं काही नाही. मी उलट इतकी पस्तावते आणि तुम्हाला मी सांभाळते. तुम्हाला नाही तर कोणी सांभाळणार नाही. आई तर नवरा कोण सांभाळणार आहे? तुम्ही धड काम नाही करती, मला कुठं नेती नाही. तुमचा खर्च, तुमचे ऑनलाईन कपडे कोण करणार एवढं? तुम्ही म्हणता पस्तावलं. अगं मग आता तुला चांगला जॉब आहे, चांगला पेमेंट आहे, म्हणून तर तुझ्यासोबत लग्न केलं मी. म्हणजे पैसा पाहून लग्न केलं का? अगं तसं नाही का, आता तू सुंदर पण आहे म्हणून लग्न केलं. सुंदर मुळे नाही, पैशामुळे. तुम्ही आता बोलले. अगं हे बघ, आता तू गैरसमज करून घेते तुझा. जाऊ द्या, जे काय असेल ते असेल. मी आता चालले कामाला. तुम्ही तुमचे कामं करा आणि थोडंफार घरात आवरा. हा, मग आता तेच काम आहे माझे न काय. दिवसभर खात आणि चहा पेत नका बसू. मला दिवसभर आवरलेलं पाहिजे. मी लवकर येणार आहे आज घरी. लवकर? लवकर म्हणजे आले तर येईल लवकर, नाही तर मग नाही, कारण आज आमची बॉस आहे ना, बाहेर जाणार आहे. अच्छा. तर मी आले तर येईल लवकर. अगं लवकर कशाला येते? दिवस भरून आहे ना पूर्ण. तुमचं म्हणणं काय मी कंटिन्यू काम करू का? अगं तसं नाही, कंटिन्यू काम नाही, पण आता तू 5-6 वाजता येते ना रोज. अहो, मी फक्त सांगितलं मी लवकर येणार आहे. येणार तर नाहीच आहे मी. आम्हालाच पार्टी आज बॉसची, म्हणजे बॉसचा काहीतरी कार्यक्रम आहे ना, आम्ही तिथं जाणार आहे. संध्याकाळी मला 9 वाजतील. हा का? आले तर मी लवकर येईन, नाही तर मग 9च्या नंतरच येईल. अरे वा, 9 ऐका ना. नंतरच आहे. हा? थोडंसं तुम्ही काहीतरी करून ठेवशाल का? म्हणजे फक्त थोडंसं भात टाकून ठेवा, भाजी मी पार्सल घेऊन येईल. हा, तसं करू मग. चालेल, मी चालले. बाय. हा, बाय. फक्त तेवढं करा. हॅलो. हॅलो. गेली का तुझी बायको? हा, बरं झालं तू आता फोन केला. आत्ताच गेली माझी बायको. हो ना. ऐक ना, मला लई बोर झालंय रे घरी, आणि तुझी आठवण पण येते. येऊ का मी तुला भेटायला? हा ये, कारण आज ना बायको 9 वाजता येणार आहे डायरेक्ट. हो ना. हा मग आज लई मजा करू आपण. हा, ये तू, आपण मजाच करू. चालेल चालेल, ठेव, मी लगेच निघते मग. लगेच आहे. हो. चला भाऊ, आता येते. एक काम करतो, बेडरूम आवरून ठेवतो. अरे आली? हा, लयच लवकर आली तू तर. मी तुझ्याच फोनची वाट बघत होती, पण तू काय केला नाही, मग मीच करून दिला तुला फोन, आणि मी इथंच थांबलेली होती. हा का? हो. अच्छा, बरं झालं. चल, बेडरूम आवरून ठेवलाय मस्त. पण ना, खरं सांगू का, हा? तुला ना आता माझी आठवणच येते. तुला ना माझी व्हॅल्यूच राहिलेली नाही. अगं तू येडी का ग, असं काय बोलते? बघ ना, मग आज कस काय मला फोन करावा लागला? तू का नाही केला मला फोन? अगं मग माझी बायको होती. आता बायकोला खाली तर जाऊ द्यायचं. खाली खाली गेल्यानंतर मी फोन करेल ना. माझी बायको नेमकं दरवाजातून बाहेर निघाली, तुझा फोन आला. नको सांगू तुम्हाला, तुझे ना आता हे कारण ना मी चांगल्या प्रकारे समजून गेली. हे बघ, आता तू ना हे गैरसमज नको करू उगच. बरं, जाऊ दे. पैसे भेटले का तुला? मला शॉपिंगला ने ना. अगं पैसे अजून 5 दिवसानंतर भेटणार आहे. आजची 2 तारीख आहे, तुला माहिती नाही का? पेमेंट तिचं 7 तारखेला होतो. हा. तिचं 7 तारखेला पेमेंट झाल्यानंतर ती मला पैसे देते. बघा, मला 7 तारखेला पेमेंट आला का पहिल्या शॉपिंगला ने. हा,
तिचा पेमेंट आला ना ती मला देईल 15,000 रुपये. हा आणि आपण ना KFC ला पण जाऊ खायला. हा हे बघ मी काय करेल 15,000 रुपयापैकी नाही का 10,000 रुपयाची तुला शॉपिंग करून देईल. चालेल हा आणि 2-3 हजार रुपयाचं खाऊ आपण. चालेल चालेल. 2-1 हजार रुपये माझ्याकडे नको का? हो बरोबर आहे. बरं ऐक ना आता आलीच येतं चल ना माझा मूड झालाय आणि तुझा पण मूड झाला होता ना. हा चल ना मग. दरवाजा तुला अगं कोण आहे घरात? पण लाव ना दरवाजा. दरवाजा उघडाच केला मूर्खाने. कुठं आहे हो? काय दिवसभर झोपा काढतो हा माणूस दिवसभर. आवरून तर ठेवलेलं आहे घर. भाई मीटर चालू लाईट चालू. माझ्या पैशावर उड्या मारतो तर मारतो. कुठं आहे हो? दरवाजा उघडा बरं. कुठं आहे? दरवाजा उघडा ना. कोण आलं? अगं माझी बायको आली वाटतं. अहो दरवाजा उघडा बरं पटकन. हे काय लाईटी चालू आहे गिझर अगं चालू हा आहे. हा हा उघडतोय 2 मिनिटं. आता काय करायचं? लवकर उघडा. मला संतवाल्याला देऊ नका. आलो आता आलो काय करायचं ते सांग ना. एक काम कर तू दरवाजाच्या मागे लप. दरवाजा मी उघडायला दरवाजा एवढा उघडतो. वेळ. दरवाजाच्या माग माणूस बघून का गेला. तुम्ही बघा. अगं तू लप ना. काय मूर्ख माणूस याला. अं, काय एवढं लवकर तू आली? काही नाही कपडे अगं बदलते अगं थोडेसे. अहो, तिकडं काय कुठं गं? चालली? तिकडं नको जाऊ ना. तिकडं म्हणजे रूम माझा आहे. अगं हो पण मग मी आताच आवरलाय ना. तुम्ही आवरेल पण तुम्हाला रोजचं माहिती आहे ना, कपडे चेंज कराल मग तुम्ही कॉफी देणार मला. मी कॉफी पिन मी अगं पावडर अगं सारखे. अगं, एक काम कर मी तुला तिकडं आणून देतो ड्रेस. तुम्ही ड्रेस कशाला आणता? मी स्वतः घेते एवढी काळजी करू नका. तुम्ही फक्त चहा ठेवा मी येते लगेच कपडे बदलून. अगं बाई हो. मी आणून देतो ना. आज हॉलमध्ये चेंज कर ना. मी आता आहे ना. अहो ऐका तुम्ही चहा ठेवा. मी तोपर्यंत काय रूम आवरेल आहे? काहीतरी आवरेल का तुम्ही? काही आवरेल आहे का? हे बघ गोधडी काय चादर काय लावलेली आहे. अगं आवरलं होतं मी ते आता झोपलं होतं ना त्याच्यामुळे तसं झालं. एक काम करा ना तुम्ही बाहेर जा. मी कपडे चेंज करते. तुम्ही चहा ठेवा गरम. लय डोकं दुखतंय माझं. अगं ऐक ना एक काम कर काय मी तुला कपडे देतो ना माझ्या समोर चेंज कर ना. तर रोज तुमचं मन नाही भरत का? अगं पण कर ना. नका मूर्खवाने वागू. ठेवा ना चहा पटकन. अगं चल ना माझा मूड झालाय आज. चल ना. ऐका ना हा. फक्त 2 मिनिटं मी कपडे बदलते. अगं मग- नाईट कपडे घालते. तुम्ही फक्त चहा ठेवा. एवढंच करा आज. अगं माझ्या समोर चेंज कर ना तू. त्याला काही वेळ नाही काळ नाही. आत्ताच मी थकून आलेली आहे. अगं तू संध्याकाळी येणार होती ना. अहो मग ते कॅन्सल झालं. मी जड झाले का तुम्हाला घरी आली तर? जडणे झाले पण आता आहे ना टाइम आपल्याकडे तर मग एन्जॉय करू ना थोडं. संध्याकाळी करू आपण. तुम्ही चहा ठेवा. नाही 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 आता आता करू आपण. मी चल चल तू चल चल तुला चहा देतो मी. तू बस पुढं बस पुढं बस पुढं. आणि काय हो हे लाईटी चालू ते गिझर चालू. अगं काही नाही मी थोडं घाईत बेडरूम मध्ये गेलो होतो ना म्हणून. ठेवा चहा. हो हो हे मूर्ख माणूस आहे. ऐक ना इथंच थांब. मी तिला काहीतरी मॅनेज करतो आणि बाहेर पाठवतो. हा मग तुला मी बाहेर काढून देईल. पण इथंच थांब हा येऊ नको बाहेर. नाही हा ठेवला का चहा? आलो आलो. झाला चहा. अगं थोडा वेळ मॅनेज कर मी तिला. नाही नाही मी तुम्हाला तेच सांगत होते की माझ्या मम्मीचा फोन आला. ती बाथरूम मध्ये पडून गेली साबणावर. मला जावं लागेल. ऍम्ब्युलन्स पण आलेली. अगं हो नाही नाही सर का मला जावं लागेल. अगं थांब ना 2 मिनिटं फक्त. अगं नाही नाही अगं मला मारून टाकल माझी बायको. नाही नाही मला जाऊ दे. मला जाऊ दे. हे बघा मी तुला सांगते. तू माझा पण विचार कर. अगं मला अगं जाऊ दे. हो हो 2 मिनिटं फक्त मी तिला. सोड माझा रस्ता. मला जाऊ दे. अगं मी तिला बाहेर पाठवतो. ऐक मला जाऊ दे. मी बोलली तुला. थांब थांब तू थांब इथंच मी तिला बाहेर पाठवतो. मला जायचंय. मी सांगितलं ना मला जायचंय तर जायचंय. माझी मम्मी तिकडे पडलीये. ऍम्ब्युलन्स आलीये घराच्या बाहेर. मी काय करू? माझ्या मम्मीकडे जावं लागेल मला. कोण आहे ही? अं, तो चहा दे. कोण आहे ही? ही माझी फ्रेंड आहे.
तुमचा गप्पा गोष्टी काय करायचा प्रश्न सांचा काय हळू घे हळू घे. कोण आहे मला नीट मला जाऊ दे, समजू. मला- अगं ऐक ना, मला नीट समजू कोण आहे. ही माझी फ्रेंड आहे. अगं ती मला भेटायला आली होती, सहज इकडून चक्कर मारत होती म्हणून. तू आजारी विजारी का तुला भेटायला आली? झालं ना विचारून जाऊ द्या. अगं ऐक ना, एकच मिनिट, तुझं नाव काय? रुचा. आणि तू इथं कशाबद्दल आली? मी नसताना ते पण. त्या नवऱ्याने मला बोलवलं, मी आली भेटायला, झालं भेटून, आता मी चालली. म्हणजे मी नसताना हे धंदे करतो का? मी जे दिलेले पैसे हिच्यावर उडवतो का? अगं इकडे पळू नको, एक मिनिट मला पूर्ण सिद्ध कर, मग जाय तू. कोण आहे ही? लवकर सांग. अगं ही माझी फ्रेंड आहे आणि तू असं काय बोलते की तू दिलेले पैसे मी उडवतो? असं नाहीये. पैसे दिल्याशिवाय ती आलीच कशी? अगं ही फक्त माझी फ्रेंड आहे. मला राग देऊ नको, पटकन सांग. हे बघ बाई, मी याची गर्लफ्रेंड आहे, हा माझा बॉयफ्रेंड आहे. हा मला रोज बोलवतो, तू जॉबला जाते, आम्ही भेटतो, मजा मारतो, मग तू संध्याकाळी येते, त्याच्या आधी मी गायब होऊन जाते. झाला विषय, संपला. आता ऐकलं, आता मला जाऊ दे माझ्या आईकडे, मला टाइम नाही. तुझ्या ऐक तू जाशील. हे सटव्यासारखं बोलणं झालं तुझं? मोकळी झाली का तू? माझा इथं संसार मोडल आणि तू चालली का तोंड घेऊन? लवकर सांग. ही तुझी गर्लफ्रेंड आहे ना? म्हणजे तुझं नीचं आधीपासून लफडं होतं ना? हा किंवा नाही? हा बाई, 3 वर्ष झाले, आता मला जाऊ दे. मला तुझ्याकडनं नाही ऐकायचं. नवरा आहे ना, नवऱ्याला विचारते. तू तिसरी बोलूच नको आमच्यात. लवकर सांग, ही कोण आहे? हा, ही माझी गर्लफ्रेंड आहे. अगं पण आता ऐक ना, ही तुझी गर्लफ्रेंड आहे म्हणजे तू सगळं माझ्या कमाईवर जगतोय. किती वर्षापासून चालू तू मला धोक्यात ठेवलं. तू सगळं म्हणजे माझा पैसा आहे ना, जो घेतलेला तो सगळं लवडवतोय. अगं तसं नाही काही. तू आता माझ्याशी डोकंच नको लाव. तू आणि तुझी सटवी घेऊन चल, निघून जाय तू. घर माझं आहे, तिच्या बाई, घरी राहा. चालली तुमचं, हा तुमचं जा, चालू द्या. तिच्या घरी राहा. ती तू पण जा, इथं अगं, नको राहू. नाही तू नाही इथं राहूच ऐक नको. ऐक ऐक एक मिनिट. मी ना तिच्यासोबत कॉन्टॅक्ट सोडून देतो आता. नको, हे मला नको सांग. अगं हे बघ, माझ्याकडनं चुकी झाली, मी आता नाही करणार हे सगळं. तू नाहीच म्हणशील. नको, तू तिच्या सोबत राहा. मी माझं एकटी राहणार आहे. अगं नाही ना, प्लीज माफ कर ना एवढ्या वेळेस. नाही नको, Please, ऐक ना. please. तू तिच्या सोबत राहा. तुमचं रिलेशन कधीपासून आहे मला काहीच माहित नाही. तू सगळ्या गोष्टी ना म्हणजे जाऊ दे, XYZ. तू नकोच राहू, जाऊ दे. मला खूप अगं- कंटाळा आलाय तुझा आता. नको. अगं असं नको करू. हे बघ अरे किती दिवस असं बघ. आता तुम्हाला फसवलं, आज फसले, पुढच्या वेळेस तेच होईल. तुम्हाला परत फसवशील. नाही नाही, आता नाही फसवणार. हे बघ, शेवटची चुकी आहे माझी. याच्या पुढे असं मी कधीच नाही करणार आणि मी कोणत्याच मुलीला कोणाला घरी बोलवणार नाही. तुझं एवढ्या वर्षापासून अफेअर आहे तिच्यासोबत. म्हणजे मी नसेल तू तिला किती वेळेस आणलं असेल घरी. माझ्या बेडवर तुम्ही शी. अगं हे बघ, झाली चुकी माझ्याकडनं, माफ कर एवढ्या वेळेस. तुला एक गोष्ट सांगू का? तुला कामाला जावं लागेल बाहेर. हा ठीक आहे, मी जाईल कामाला. फोन वगैरे वापरायचा नाही तू. नाही वापरणार. तू बाहेर कामाला जायचं, मी घरात राहणार आहे. हा चालेल, मी करेल सगळं, पण प्लीज मला सोडून नको जाऊ आणि मला माफ कर. बरं, मी तुला सोडत नाही, पण सगळ्या गोष्टी सारख्याच. सोबत कामाला जायचं, सोबत यायचं. मी तुझ्यासाठी काम तर सोडणार नाही. नाही नाही. मग आपण दोघं सोबत राहायचं, सोबत कामाला जायचं, सोबतच यायचं. हो चालेल? हो. त्याशिवाय तू सुधारणार नाही. हा, ती मुलगी मला ह्या एरियात नाही, घराच्या पायरीपर्यंत पण दिसली नाही पाहिजे. नाही 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 दिसणार. आता मी तिच्यासोबत कॉन्टॅक्टच तोडून टाकतो. आता माझा फोनच तुझ्याकडे असेल तर मग कसं काय मी कॉन्टॅक्ट करणार आहे? बरं चालेल, लागचल तुझ्या कामाला, मी माझ्या कामाला लागते. हो, दे इकडं, मी ठेवतो. बस तू, मी चहा बनवून आणतो तुला. नको आता चहा घ्यायला, मूळ चहा प्यायचा. काय नवरा फालतूगिरी. म्हणजे मी नसताना हा किती जणी ना घरात आणत असेल. म्हणजे विचित्रच वागणं आहे ना याचं. नाही, आता मी याच्यावर पुरेपूर लक्ष देणार आहे. कारण मी कमवते, माझे पैसे सगळे तिला उडवतोय. तो सगळे तिचे पूर्ण करतोय. जी इच्छा लागल ती, कपडे काय तिचे, जीन्स काय, पॅन्ट काय, आणि मी काय वापरते. नाही, आता याच्याकडे पूर्ण लक्ष देणार आहे मी. बस झालं, बघते आता काय ती करतेच. बरं झालं बायकोने माफ केलं, नाही तर हिने जर घराच्या बाहेर काढलं असतं तर माझे तर वांदेच झाले असते. नाही नाही, आता नको त्या पोरीसोबत कॉन्टॅक्ट बिनटॅक्ट काहीच नको. आता चहा देऊन देतो तिला.